नाशिकमध्ये पोलिसांनी एका बनावट नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश करत सिने स्टाईल कारवाई केली आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात बनावट नोटा घुसवण्याचा मोठा कट पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे उधळला गेलाय। नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव येथील एका आलिशान बंगल्यामध्ये हा बनावट नोटा छापण्याचा काळा धंदा सुरू होता। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण आणि शहर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई करून बनावट नोटांचा संपूर्ण कारखाना उद्ध्वस्त केलाय। या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह नोटा छापण्याचे साहित्य आणि केमिकल जप्त केलंय। आरोपी एका विशिष्ट केमिकलचा वापर करून खऱ्या नोटांची शाई कागदावर उतरून बनावट नोटा तयार करायचे। विशेष म्हणजे 10 लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदलात 30 लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचा व्यवहार सुरू असताना पोलिसांनी रंगेहात धाड टाकली। या प्रकरणी पोलिसांनी 5 संशयित आरोपींना बेड्या ठोकल्यात। अमरेश्वर आयथा तेलंगणाचा रहिवासी, दासरी सत्तेई तेलंगणाचा रहिवासी, गोकुळ दाते तळेगाव नाशिकचा रहिवासी, हिरामन दाते तळेगाव नाशिकचा रहिवासी, मच्छिंद्र घनदाट सातपूर नाशिकचा रहिवासी या 5 संशयित आरोपींना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। आगामी कुंभमेळ्याच्या काळात या बनावट नोटा बाजारात चालवण्याचा आरोपींचा बेत होता का, या टोळीचे आणखी कुठे जाळे पसरले आहे का, या दिशेनं नाशिक पोलीस आता सखोल तपास करतायत।